तुम्हाला 2007 पासून काय काय त्रास होते? मला खूप दम लागायचा, खूप त्रास व्हायचा, छातीमध्ये पूर्ण जळजळ व्हायची, सतत पोटात दुखत राहायचं आणि कधी कधी जास्त खालं तरी पोटात दुखायला लागायचं, जास्त पाणी पिलं तरी पोटात दुखायला लागायचं आणि छातीत जळजळ व्हायचं. तरी थोडंसं तेलकट खाल्लं, थोडं तिखट खाल्लं, आंबट खाल्लं की पोटामध्ये पण पोट दुखून यायचं आणि छातीमध्ये पूर्णपणे जळजळ व्हायची आणि पूर्ण दम लागून जायचा. असं वाटायचं की माझ्या शरीरातून प्राण निघून जाऊ राहिलं. मला पूर्णपणे असं मी आता या झटक्यात पूर्णपणे मरून जाईल असं कधी कधी वाटायचं. बऱ्याचदा मी निम्मे रात्री दवाखान्यात ॲडमिट झालेलो आहे 2012 मध्ये. 2012 आणि त्याच्या अगोदरसुद्धा. तरी माझं पूर्ण आजपर्यंत दमा निघून गेलेला नाही. डॉक्टरनी मला पंपसुद्धा वापरायला सांगितलं आणि गोळ्यासुद्धा माझी अजून मी बॅगेमध्ये घेऊन आलेलो इथं. आणि मी खूप कमी जेवायचं, तरी इथं मी डबल टिबल जेवायला लागलो, डबल टिबल लोणचं घेऊन खायला लागलो. काल पण मी भरपूर जेवलो, आज पण डबल टिबल नाश्ता घेतला आणि मला डॉक्टरनी चहासुद्धा बंद केलेला. तर तुला म्हणे शुगरसुद्धा आहे असं पण बोलायचे. तर मग चहा पण बंद केलेलं, गोड खायचं बंद केलेलं. इथं आल्यानंतर मी आता डबल टिबल चहा पिला, डबल टिबल खाल्लं. तुम्हाला तिखट खायला पण मनाई केलेलं पूर्ण. त्यामुळे तुम्हाला सांगता की तुम्हाला चालताना पण दम लागायचा. पूर्णपणे दम लागायचं, एकदम दम लागून यायचं. असं वाटायचं पूर्ण श्वास एकदम बंद होऊन जायचं, श्वास बंद होते, एवढं तुम्हाला त्रास होत होता. म्हणजे हा त्रास तुम्हाला 2007 पासून सुरू झाला ते 2025 पासून होता. आता तुम्ही शिबिरात येण्याच्या अगोदर पासून होता? आतापर्यंत होता. आतापर्यंत म्हणजे कालपर्यंत होता? कालपर्यंत होता. काल जेव्हा पवित्र आत्म्याची प्रार्थना झाली त्यावेळेला तुम्हाला देवाचा अनुग्रह झाला आणि तुम्हाला बरं वाटायला लागलं. हो, आता पूर्ण बरं वाटतंय? पूर्णपणे बरं. तुम्ही धावून दाखवा, धावा धावा. बघा तुम्ही पाहताय की ह्या भावाला धावण्याला सुद्धा, धावताना चालताना सुद्धा त्याला दम लागायचा आणि आता तुमच्या समोर यांनी धावून दाखवले. फार दम लागायचा तुम्हाला? पूर्ण दम लागायचा. कधी कधी मी एकाच कुशीत झोपायचो. असं जास्त झोपलं तर लगेच पूर्ण छाती भरून यायचं. त्याच्यामुळे मी एकाच कुशीत झोपायचो, एका बाजूनी झोपायचो, उशी घेऊन झोपायचो. अशी माझी परिस्थिती होती. म्हणजे 2007 पासून ते आता 2025 पर्यंत हा आजार तुम्हाला होता? हो. तो आता निवाजी शिबिरात तुम्हाला बरं वाटतंय? हो, बरं वाटतं. पूर्ण बरं वाटतंय? पूर्णपणे बरं वाटतं. छातीची जळजळ पूर्णपणे गेली, निघून गेली? निघून गेली. आणि तुम्ही सांगता तुम्हाला म्हणजे काही खाल्लं तरी, म्हणजे तिखट खाल्लं वगैरे, आंबट खाल्लं तरी त्रास व्हायचा. आता तुम्ही तिखट खाल्लं, एवढं शिबिरात आलात, लोणचं खाल्लं, तुम्ही सांगताय तुम्हाला काहीच त्रास झाला नाही? नाही, काहीच नाही, जळजळ वगैरे काहीच नाही? पूर्ण जळजळ निघून गेली. इतक्या वर्षाच्या आजारातून देवाने तुम्हाला बरं केलं? बरं केलं. हो.